या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे ज्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या मदतीसाठी बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे हे पुढे आले। त्यांनी सीना नदीकाठच्या विविध गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। महापुरामुळे अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे। श्रीशैल हत्तुरे यांनी स्वतः पूरग्रस्त भागांना भेट देऊन लोकांना धीर दिला। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। या मदत कार्यादरम्यान पूरग्रस्तांना चादरी, बेडशीट, टॉवेल आणि इतर आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव आणि मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी तसंच नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाहणी दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। उत्सवानिमित्त गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात भक्तगणांच्या अलोट गर्दीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या हिंगुलांबिका मातेला या दरम्यान दररोज विविध अवतारांची सजावट करण्यात येत असते। दरम्यान शनिवारी श्री हिंगुलांबिका देवी मातेला सरस्वती देवी रूपदर्शन अवतार करण्यात आला होता। शनिवारी पहाटे दिनेश सदानंद माळवतकर परिवाराच्या वतीनं श्री हिंगुलांबिका देवी मातेला अभिषेक करण्यात आला। शनिवारी रात्री हिंगुलांबिका मंदिरात छबिना मिरवणूक तसंच आरती संकेत तुकाराम गर्जे यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती रतन केशव महिंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आली। शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं मदतीचा हात पुढे करत सिंदखेड गावात पावसामुळे बाधित नागरिकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं। यामध्ये तांदूळ, डाळी, साखर, तेल, बिस्किट, मेणबत्त्या, ब्लँकेट, साड्या आदी अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता। यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे आदी उपस्थित होते। मराठा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि संचालक पदाच्या 15 जागांसाठी निवडणूक लागली होती। एका सचिव पदासह संचालकांच्या 10 अशा एकूण 11 जागा यापूर्वीच अविरोध झाल्या होत्या। अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार या 4 पदांसाठी शनिवारी मतदान झालं। यामध्ये 186 पैकी 159 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली। अध्यक्षपदी शिवतीर्थ विकास पॅनलचे सर्वेसर्वा माजी महापौर मनोहर सपाटे हे 118 मतं घेऊन विजयी झाले। त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांना 40 मतं पडली। सीना नदीच्या महापुराचा फटका हा जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात बसला। यामुळे शेती तसंच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक कुटुंब ही विस्थापित झाली। खाण्याच्या तसंच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला। अशा स्थितीत अनेक जण मदतीसाठी पुढे आले। यात घोडके कुटुंबियांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात दिला। अन्नधान्यासह नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचं साहित्य वाटप करतानाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली। सीनेकाठच्या विविध भागात त्यांनी मदतीचा हात देत अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला। यासाठी सदाशिव घोडके, राजाबाई घोडके, पैलवान गोपीनाथ घोडके यांच्यासह वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नागेश देवकाते, निखिल काद्रोळकर, दिनेश अलोणे यांनीही आपलं योगदान देत 1 ट्रक वैरण
जनावरांसाठी उपलब्ध करून दिली आणि आपलं सामाजिक योगदान दिलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.